नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आपलं या लाईव्ह सेशनमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। लाईव्ह येण्याचं कारण की परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवरती आपल्या डी.एड. बी.एड. शिक्षक बांधवांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना आलेल्या आहे। त्या सूचना काय आहे त्या अगोदर आपण प्रथम काय करूया बघूया। कारण बांधवांनो, नुकताच तुमचा टेटचा रिझल्ट लागलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण आहे आणि काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्याला करायच्या आहे। त्या कुठल्या गोष्टी आहेत त्यावर सुद्धा आपण चर्चा करूया। बघा, टेट 2025 परीक्षेचे गुणपत्रक म्हणजे स्कोर कार्ड डाउनलोड करण्याची अंतिम मुदत ही 31/8 म्हणजे 31 ऑगस्ट 2025 पर्यंतच आहे। सर्व उमेदवारांनी विहित मुदतीमध्ये स्कोर कार्ड प्रिंट करून जतन करून ठेवावे। मुदतीनंतर स्कोर कार्ड डाउनलोड करण्यात कोणतेही तक्रार अथवा विनंती विचारात घेतली जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी। तर सूचना ही आहे बांधवांनो, तुमचा रिझल्ट लागला आहे, पण काही बांधवांनी मोबाईलवरती काय केलं असेल, रिझल्ट बघितला असेल, त्याचा स्क्रीनशॉट काढला असेल, पण याची ही जी काही बांधवांनो PDF आहे ती PDF तुम्ही काय केली पाहिजे, डाउनलोड करून ठेवली पाहिजे। त्याचं तुम्ही कलर झेरॉक्स काय केलं पाहिजे, काढून ठेवलं पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस पवित्र पोर्टलला आपल्याला बांधवांनो तुमचे हे गुणपत्रक तुमचे सगळे डॉक्युमेंट काय करायचे असतात, अपलोड करायचे असतात। मग त्यावेळेस तुमच्याकडे जर हे तुमच्याकडे ओरिजिनल PDF गुणपत्रक जर नसेल बांधवांनो तर तुम्हाला अडचणी निर्माण होईल। आणि याची अंतिम मुदत किती आहे बांधवांनो, ती आहे 31 ऑगस्ट। आज तारीख किती, 21 आहे, म्हणजे तब्बल तुम्हाला साधारणतः 9-10 दिवसाचा कालावधी आहे। त्यामुळं आजच तुम्ही काय करा, अधिकृत वेबसाईटवरती जा आणि हे जे काही स्कोर कार्ड आहे, गुणपत्रक आहे, ते तुम्ही डाउनलोड करा। बघा इथं तारीख दिलेली आहे, किती तारीख आहे अंतिम, 31/8 म्हणजे 31 ऑगस्टची तारीख आहे। त्यामुळे ते डाउनलोड करणं अत्यंत काय आहे, गरजेचं आहे। कारण फक्त लगेच रिझल्ट लागला म्हणजे तुम्हाला नोकरी लागणार नाही। पुढची एक स्टेप महत्त्वाची बाकी आहे, ती म्हणजे पवित्र पोर्टलवरती ज्या जागा येतील त्या जागेसाठी तुम्हाला तुमचं हे सर्व डॉक्युमेंट काय करायचे आहे, अपलोड करायचे आहे। आणि दुसरी एक गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांचा म्हणजे 6320 उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे, अशा उमेदवारांनी डी.एड. बी.एड. उत्तीर्ण झालेले गुणपत्रक परीक्षा परिषदेच्या त्या लिंकवरती काय करायचं आहे, ज्या ठिकाणी ॲपियर अशी लिंक आहे त्या लिंकवरती तुम्हाला ते अपलोड करायचं आहे। हे आवर्जून लक्षात घ्या। मग ती लिंक कुठं आहे, काय आहे, तुम्ही जर नवीन असाल तर आवर्जून बांधवांनो या ठिकाणी हे न्यू जे लाल सातत काय होतं आहे आपल्याला आकर्षित करतं आहे, त्या बटनाकडे जायचं आहे। त्याच्यानंतर बघा या ठिकाणी बघा इथं डी.एड. बी.एड. ॲपियर असं म्हटलेलं आहे। मग या ठिकाणी तुम्ही परत टच केलं की इथं तुम्हाला ही सर्व माहिती भरायची आहे। तुमचं नाव काय आहे, फर्स्ट नाव काय आहे, मिडल नाव काय आहे, लास्ट नेम काय आहे, त्यानंतर मोबाईल नंबर, एक्झामची तुमची तो प्रकार, डी.एड. बी.एड. तुम्ही काय होता तो, त्याच्यानंतर तुमचा एक्झामचा नंबर, त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा रिझल्ट कधी लागला। आणि तो तुमचा रिझल्ट लागल्याच्या बांधवांनो 1 महिन्याच्या आतच ते भरायचं आहे, तरच ते स्वीकारलं जाईल। 1 महिन्यानंतर जर स्वीकारलं जाणार नाही। काल बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले, सर आम्ही तर रिझल्ट लागला परंतु मग मी आता ते 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला। मग अशा विद्यार्थ्यांनी डायरेक्ट परीक्षा परिषदेचं आयुक्त कार्यालय गाठायचं आहे आणि त्यांना विनंती करायची आहे। आता विनंती करताना ती डायरेक्ट तुमची विनंती स्वीकारतील का न स्वीकारतील त्याच्याकरता तुम्ही थोडंसं एकदम चांगला अभ्यासू आणि एक वजनदार व्यक्ती तुम्ही घेऊन जा। असे 6000 विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे, 6000 संख्या ही कमी नसती। त्यामुळे तिथं तुम्हाला थोडासा अभ्यासू राजकीय किंवा एखादा अधिकारी घेऊन जाणं आहे की ह्या 6000 विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आणखीनही वेळ थोडासा काय करा, वाढवून द्यावा असं या ठिकाणी त्यांना विनंती करा। कारण मागचे काही विद्यापीठाचे रिझल्ट लागले पण आपली पोरं झोपीत होते, आम्ही तरी बऱ्याच वेळा झोपीतून जागे करण्याचं काम करतो, अरे उठा जागे व्हा, तरीसुद्धा मुलं जागे होत नाही। तर तरीसुद्धा आता राहिलेले जे काही जागे झालेले आहे तुम्ही आता परीक्षा परिषदेचं कार्यालय गाठल्याशिवाय तो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही। परंतु आणखीन असे विद्यापीठ आहे की त्या विद्यापीठाचा निकालच लागलेला नाही, तो जर का ह्या 10-12 दिवसात 15 दिवसात लागला तर त्याच्या 1 महिना आत तुम्हाला इथं तुमची माहिती भरायची आहे। लक्षात ठेवा,
डी.एडचा रिझल्ट एकाच दिवसात लागत असतो सगळीकडे महाराष्ट्रात, पण बी.एडचे वेगवेगळ्या विद्यापीठाचे वेगवेगळे काय असतात कॉलेजेस असतात, तिथं तारक मात्र काय असते मागं पुढं होऊ शकते. त्यामुळं ह्या 2 सूचना तुम्हाला आलेल्या होत्या, त्या ठिकाणी तुम्ही आवर्जून काय करा, या ठिकाणी ते नियमांचं पालन करा. तुमचं ओरिजिनल मार्कशीट स्कोर कार्ड डाउनलोड करून ठेवा. आणि दुसरा प्रश्न बांधवांनो, आता प्रत्येक यूट्यूब चॅनलवरती प्रत्येकजण काय करतंय, मेरिट लिस्ट सांगते की कटआउट किती लागेल. बांधवांनो, हे मेरिट लिस्ट मी आणि शिंदे सरांनी तुम्हाला निकाल लागल्याच एका तासात सांगितलं होतं आम्ही, एकाच तासात, की ज्या मुलांना ओपनच्या 125 मार्क काय आहे बांधवांनो तो प्लस आहे, असा मुलगा 100% संस्था आणि जिल्हा परिषद अशा दोन्ही ठिकाणी त्याचं नक्कीच निवड होईल. आणि तुम्ही बघत असाल साधारणतः बांधवांनो की 16,000 ते 17,000 मुलं हे बांधवांनो 125 मार्कापर्यंत येऊन थांबलेले. म्हणजे आम्ही लावलेला अंदाज किती परफेक्ट ठरला. आणि तुम्ही बघा हे 17,000 मुलं हे डायरेक्ट 125 मार्कापर्यंतचे, परंतु यातले 50% मुलं हे कॅटेगरीचे असते, त्यामुळे आणखीनही 10-10, 5-5 मार्काचा फरक पडतो. म्हणजे आम्ही सांगितलेला जो काय म्हणू आपण त्याला अंदाज होता हा 100% 100% खरा ठरला. आणि इतरही जे मग काही चॅनलवाले अभ्यासू सांगताय त्यांचे सुद्धा आकडे आमच्या जवळपासच आहे. तर त्यामुळं आदरणीय शिंदे सरांचं हे प्लॅटफॉर्म हे अभ्यासपूर्ण आणि परफेक्टच माहिती सांगत असतं. त्यामुळं 125 मार्कापेक्षा जास्त मार्क पडलेल्या मुलांनी, खास करून ओपनच्या मुलांनी घाबरून जाऊ नका. त्यानंतर तुमची जर मेथड ही मॅथ आणि सायन्स असेल तर आणखीनही 5-10 मार्कांनी ते खाली उतरू शकतं. माझ्या अभ्यासानुसार बांधवांनो 2022ला जवळपास 50,000 रिक्त जागा होत्या जिल्हा परिषद प्लस काय म्हणू आपण त्याला संस्थेच्या 2022ला. मग 2022 नंतर 2 फेजमध्ये भरती झालेली आहे. तर त्यापैकी अजूनही बांधवांनो 25,000 प्लस जागा ह्या रिक्त आहे. मग आता 2025मध्ये रिटायर होणारे लोक त्यात ॲड केले तर साहजिकरित्या ह्या सुद्धा जागा 30-35 हजार प्लस आहे. आपण जर असं पकडलं जसं 22ला आणि 2024ला दोनदा भरती झाली बांधवांनो आपली, आता सध्या ती फेज 2ची भरती सुरूच आहे, तशी जर आणखीन दोनदा फेज 2 तुमचे परत झाले, तिसरे आणि चौथे, तर 15-15 हजाराचे नक्कीच तुमच्या दोनदा भरती ह्या चालू वर्षामध्ये नक्की होणार आहे. आणि भारतामध्ये तर 10 लाखापेक्षा जास्त बांधवांनो जागा काय आहे शिक्षकांच्या रिक्त आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं नवीन शैक्षणिक धोरणाची जर अंमलबजावणी परफेक्ट आणि प्रभावी करायची असेल तर कौशल्यवान शिक्षकाची महाराष्ट्र शासनाला गरज आहे. त्यामुळं तुम्ही खूप नशिबान आहात की नुकतंच तुम्ही 2-3 वर्षापूर्वी डी.एड बी.एड केलंय आणि लगेच तुम्हाला एवढ्या भरमसाठ जागा भेटतात. आमच्या काळातली मुलं वर्षानुवर्ष ह्या शिक्षक भरतीची वाट पाहिजे. तुम्ही खरंच भाग्यवान आहात. आवर्जून सतर्क राहा, सातत्याने अभ्यास करत राहा. जे काही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर नक्कीच पुन्हा तुम्हाला ते डॉक्युमेंटसाठी बांधून काही ठराविक वेळ यायच्या आत तुम्ही ते सर्व स्वतःकडे ठेवा. आवर्जून तुमचं कॅटेगरीत असाल तर तुमच्याकडं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असलं पाहिजे, तुमचं कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे, महिला असेल तर महिलांनी स्वतःचं महिला आरक्षणाचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. इतरही छोटे मोठे जे डॉक्युमेंट आहे ते अपडेट करून तुम्ही आवर्जून ठेवा, जेणेकरून तुमची त्या डॉक्युमेंटच्या अभावामुळं, कारण आता मार्क तुम्हाला पडलेले आहे चांगले, पण डॉक्युमेंटच्या अभावामुळं आपली नोकरी जाऊ नये यासाठी सतर्क राहा. सातत्याने आदरणीय शिंदे सरांच्या या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह येत जा आणि अधिकृत माहिती घ्या आणि जिल्हा परिषदला जॉईन व्हा. ज्या ज्या बांधवांना असं वाटतंय की द विनर्स आदरणीय शिंदे सर, सुराज सर यांच्या मार्गदर्शनामुळे, यांच्या पुस्तकामुळे आम्हाला हे जे संपादन झालंय, अशांनी आवर्जून तुमच्या बांधवांनो जे मार्कशीट आहे किंवा जे तुमचा फोटो आहे तो आमच्यापर्यंत आवर्जून पाठवा. ह्या व्हिडिओच्या खालीच एक लिंक आहे, त्या ठिकाणी बांधवांनो माझा नंबर आहे, क्लासचा नंबर आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन कॉल करून तुमचं मार्कशीट आणि तुमचा फोटो काय करू शकता, पाठवू शकता. ही आवर्जून तुम्हाला या ठिकाणी सूचना द्यायची आहे. लवकरच आदरणीय शिंदे सरांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातील शिक्षण मंत्री असेल, त्यानंतर परीक्षा परिषदेचे अनेक आयुक्त, आजी माजी आयुक्त असेल, ह्या सर्वांना आम्ही इन्व्हाइट करून महाराष्ट्रामध्ये भूतो न भविष्य असा छत्रपती संभाजीनगरला कार्यक्रम घेऊन आम्ही तुमचा सन्मान करणार आहोत लवकरात लवकर. तर आवर्जून ह्या कार्यक्रमालाही तुम्ही या,
आणि तुमचं मार्कशीट आणि तुमचं गुणपत्रक बांधवांनो फोटो आमच्यापर्यंत पाठवा, एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. थांबतो. माझा मोबाईल नंबर आहे 96 57 45 16 45, 96 57 45 16 45. आणि जर बांधवांनो तुम्ही CTET किंवा TET बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल, ती सुद्धा बॅच तुम्ही आवर्जून आमच्या द विनर स्टडी सेंटर या ॲपवरती जाऊन काय करा, ती परचेस करा, एवढीच तुम्हाला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निकालाबद्दल परत एकदा तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा.